सकाळी उठल्याबरोबर गरम वाफाळता चहा घेणं हे सगळ्यालाच आवडतं. पण तो चहा घेतल्याबरोबर दाताला जी कळ लागते ना, की एक तर गोड चहा आणि गरम याच्यामुळे. का बरं ही कळ लागत असेल? आपल्याला असा विचार येतो ना मनात. तर आज मी त्याबद्दलच सांगणार आहे, की थंड, गरम, गोड असं काहीही खाल्ल्यावर जी कळ लागते त्याला टूथ सेन्सिटिव्हिटी असं म्हणतात. तर ह्या सेन्सिटिव्हिटी होण्याची कारणं काय आहेत? तर खूप जणांना रात्री झोपेत दात चावण्याची सवय असते. त्यामुळे दाताच्या वरचं जे इनॅमल प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे, ते निघून जातं. खूपदा आपलं रोज सकाळी उठल्याबरोबर खसा-खसा पटकन दात घासणं, तर तो रॉंग ब्रशिंगमुळे आपल्या हिरड्या खाली सरकतात व मुळं उघडी पडतात. खूपदा काय होतं, की आपण जे काही कोल्ड ड्रिंक्स घेतो, त्यामुळे आपल्या दातांचं टिअर अँड विअर होत जातं. तर असे परत खूप आपण काय करतो, जो हार्ड ब्रश आहे आपल्या डोक्यात असतं छान हार्ड ब्रश घ्यायचा आणि स्वच्छ दात घासायचे, म्हणजे ते जास्त स्वच्छ होतील. तर तसं होत नाही. उलट त्या हार्ड ब्रशमुळे पण दातांच्या वरचं इनॅमल कव्हरिंग निघून जातं. तर मला हेच सांगायचं, की हे ॲक्चुअली आपल्याला ही सेन्सिटिव्हिटी का होते, हे पहिल्यांदा डेंटिस्टकडे जाऊन चेक करून घ्या. आणि दुसरी गोष्ट ह्यावरचे ब्रश कोणता वापरावा, ब्रशिंग टेक्निक कसं राहावं किंवा दात घासल्या जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, याचे आमचे लाँग व्हिडिओज आहेत, ते तुम्ही नक्की बघा. तर ह्या सगळ्या व्हिडिओची लिंक आमची डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती तुम्ही नक्की बघा.